नमस्कार मित्रांनो, काल आमच्या लग्नाला 4 वर्ष पूर्ण झाली आणि आज आम्हाला सर्व प्रियजनांनी लग्नाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या. त्याबद्दल मी सर्वांचे खूप खूप आभार मानतो. आता तुम्ही म्हणताल की काल बर्थडे होता आणि आज शुभेच्छा देताय, काय नेमकं? तर आम्ही काल ठरवलं होतं की आज कुणी स्टेटस नाही ठेवायचं की आपल्या लग्नाचा बर्थडे आहे म्हणून. आणि झालं असं की अक्षरशः कोणाच्याच लक्षात नव्हतं, कोणीही या व्यतिरिक्त विश केलं नाही. आता आमची आई सोडली तर आईच्या काल लक्षात होतं की ती मला परवा दिवशीच म्हणली, अरे उद्या तुमच्या लग्नाचा वाढदिवस आहे, म्हणजे तुमच्या लग्नाला 4 वर्ष पूर्ण झाली. म्हणजे सांगायचं असं की आपल्या आईवडिलांची आता ही शेवटची पिढी आहे, जे की दिवसांवरती सूर्यावरती म्हणजे सूर्य पाहून टाईम सांगणारी, परत मराठी महिने फॉलो करणारी, बोटांवरती अमावस्या पौर्णिमा एकादश आणि कोणताही उपवास असू द्या हे सगळं कॅल्क्युलेट करून लक्षात ठेवणारी, आणि आपल्या कोणतं मुलगा कधी झाला, त्याचा वाढदिवस कधी आहे, त्याचं लग्न कधी झालं ही सांगणारी शेवटची पिढी. त्या गोष्टीने एक आपुलकी सुद्धा वाढते. आणि ती दुसरी गोष्ट सांगायचं म्हणजे काय की आता 5Gचा जमाना आहे, आता 6G सुद्धा येईल. यामध्ये अशा गोष्टी असतात की या 5Gचा एक म्हणजे फायदाही आहे की आपल्या जवळच्या व्यक्तींच्या आयुष्यातल्या घडामोडी बर्थडे वगैरे आपल्या लक्षात राहतो. हा एक फायदा सुद्धा आहे, म्हणजे जसा काळ बदलतो तसं आपल्यालाही बदललं पाहिजे. पण दुसरा तोटा एक असा वाटतो की आपल्या जवळच्या व्यक्तींच्या आठवणीचे क्षण आपण कधी कधी विसरून जातो आणि ते आता आपल्या सहज लक्षात राहत नाही. विदाऊट इंटरनेट, विदाऊट मोबाईल, एवढं आपण त्या मोबाईलच्या अधीन झालेलो आहे. सांगायचं तात्पर्य एवढंच की जास्तीत जास्त आहारी न जाता आपण आपल्या जवळच्या तरी व्यक्तींचं, निदान आपल्या घरात कोणाचा बर्थडे आहे, कोणाची ॲनिव्हर्सरी आहे, या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. आणि तेच आपलं सगळ्यात प्रेमाची आणि ह्याची आठवणीची गोष्ट असते. तर त्याबद्दल मी सर्वांना सांगेल की तुम्ही सुद्धा आता इंटरनेटवरती ऑनलाईन राहत जा, कारण ऑनलाईन जर नाही राहिले तर तुमच्या आयुष्यात काय चाललंय काय नाही तुमच्या जवळच्या व्यक्तींना कधी कळणार नाही. त्यामुळं जसा देश वैसा भेस, म्हणजे काळानुसार बदलायला शिका.